स्पर्धा परीक्षेतील यशासाठी योग्य मार्गदर्शन आणि अचूक रणनीती. स्वागत आहे सर्वज्ञ करिअर अकॅडमी नाशिकमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले सर्वज्ञ करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण तलाठी भरती 2026 म्हणजेच कंबाईन ग्रुप सी 2026 साठी मॅथ्स आणि रिझनिंगची ही बॅच आजपासून आपण काय केलेली आहे, स्टार्ट केलेली आहे. या बॅचमध्ये पूर्णपणे मॅथ्स आणि रिझनिंग हा सब्जेक्ट बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवला जाणार आहे. आपल्या या बॅचची वैशिष्ट्य काय काय आहे एकदा ती पाहून घेऊ आणि आजच्या लेक्चरला आपण काय करूया, कंटिन्यू करूया. बघा, तर आजच्या या आपल्या महत्त्वाच्या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे, तर आपल्या बॅचचा जो कोड आहे, बॅचचा कोड आहे 0 to Hero. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये अगदी शून्य असणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते मॅथमॅटिक्स चांगलं येत आहे, परंतु मॅथ्समध्ये त्याला जास्तीत जास्त स्कोर करता येत नाही आहे किंवा मॅथ्समध्ये त्याला मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी त्याला वेळ पुरत नाही आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण ही बॅच 0 to Hero रन केलेली आहे. या बॅच ही एकच बॅच केल्याने तुमच्या जवळजवळ सर्वच प्रकारच्या एक्झाम्स तुमच्या काय होणार आहेत, क्लिअर होणार आहेत. म्हणजेच काय की या एका मॅथ्स आणि रिझनिंगच्या बॅचमध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक, पोलीस भरती, वनरक्षक, जिल्हा परिषद भरती, आरोग्य सेवक भरती असेल किंवा इतर सरळ सेवा असेल, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी असेल, MPSC असेल, UPSC असेल, या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये जे काही मॅथ्स आणि रिझनिंगचे टॉपिक्स आहे, सर्व टॉपिक्स यामध्ये काय केले जाणार आहे, शिकवले जाणार आहे. ओके, या बॅचचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर ही बॅच पूर्णपणे आपली बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत चालणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यामध्ये प्रत्येक चॅप्टरचा एक छोटा बेसिक कन्सेप्टसुद्धा तुमच्याकडनं क्लिअर करून घेतला जाणार आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या चॅप्टर म्हणजे इथं चॅप्टर वाईज तुम्हाला काय दिल्या जाणार आहे, युनिव्हर्सल ट्रिक्स दिल्या जाणार आहे, जेणेकरून ज्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही त्या प्रकारच्या सगळ्याच प्रकारचे एक्झाम्पल काय करू शकतात, सॉल्व करू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इथं प्रत्येक चॅप्टर वाईज सॉल्व केलेल्या प्रश्नांची किमान 150 प्रश्नांची PDF तुम्हाला काय केली जाणार आहे, शेअर केली जाणार आहे आणि ती तुम्ही आपल्या ॲपमधून डाउनलोड करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यामध्ये तुम्हाला PYQ ॲनालिसिस 2020 ते 2026 पर्यंतचं ते सुद्धा मोफत करून दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर फास्ट कॅल्क्युलेशन कसं करता येऊ शकतं यावर तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. आणि प्रत्येक संडेला आपण डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवलेले आहे, म्हणजे मंडे टू सॅटर्डे जे काही टीचिंग चालणार आहे त्या टीचिंगमध्ये जे काही तुमचे डाऊट्स असणार आहे ते डाऊटसुद्धा एव्हरी संडे आपण क्लिअर करण्यावर भर देणार आहोत. अशी ही आपली बॅच आहे. ही बॅच परचेस करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की आपल्या अँड्रॉईड फोनच्या काय करायचं आहे, प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला सर्वज्ञ करिअर अकॅडमी हे ॲप काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तलाठी भरती 2026 ओके ही बॅच दिसणार आहे, गणित बुद्धिमत्तेची. ओके, ज्यावर तुम्हाला क्लिक करून ही बॅच काय करायची आहे, बाय करायची आहे. ओके, बॅचची फीज असणार आहे 1000 रुपये असणार आहे. बॅचची फीज 1000 रुपये आहे. ओके, या 1000 रुपयांवर तुम्हाला 499 रुपयाच्या 2 बॅचेस फ्री मिळणार आहेत. ओके, 499 रुपयाच्या 2 बॅचेस काय मिळणार आहेत, फ्री मिळणार आहे. ओके, मग या दोन कोणकोणत्या फ्री बॅचेस मिळणार आहेत, तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे बेसिक टू ॲडव्हान्स जे काही मॅथमॅटिक्स आहे त्यामध्ये जे काही महत्त्वाचे बेसिकचे जे काही चॅप्टर्स आहेत त्या सर्व चॅप्टर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. ओके, ज्याची फी 499 रुपये आहे. ओके, बेसिक मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगची जी काही बॅच आहे त्याची फी 499 आहे. ही बॅच टोटली तुम्हाला या कोर्ससोबत काय भेटणार आहे, फ्री भेटणार आहे. तसंच या संपूर्ण चॅप्टरचं जे काही स्टडी मटेरियल आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येणार आहे. तसेच यासोबत आपण दुसरी एक 499 रुपये यांची बॅच यासोबत फ्री देत आहे, ती म्हणजे PYQ ॲनालिसिसवाली 2020 ते 2025 पर्यंतची 2026 पर्यंतच्या ज्या काही प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा झालेल्या आहे यामध्ये विचारलेल्या मॅथ्स आणि रिझनिंगच्या सर्व क्वेश्चनचे ॲनालिसिसवाली जे काही व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या बॅचसोबत दिले जाणार आहे. त्यासोबतच 2020 ते 2026 पर्यंतच्या PYQ ॲनालिसिसवाली जी काही PDF आहे ती सुद्धा सॉल्व केलेल्या प्रश्नांची तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे. ओके, या 2 बॅच 499 रुपयाच्या तुम्हाला या कोर्ससोबत फ्री भेटणार आहे. ओके, दुसरी आता लेक्चरला आपण सुरुवात केलेली होती की विभाज्यतेच्या आपण कसोट्या बघत होतो आणि आपण जवळजवळ आता 2ची कसोटी आता बघा, आत्तापर्यंत आपण 3-4 महत्त्वाच्या कसोटी आपण समजून घेतलेल्या होत्या. 2 असेल, 4 असेल, 8 असेल, 16 असेल. त्याच्यानंतर याच्यासोबतच आपण 5 शिकलो होतो, 25 शिकलो होतो, 125 शिकलो होतो, 625ची कसोटी शिकलेलो होतो. त्यासोबतच आपण 3 आणि 9ची कसोटी शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण 6 6
7 आणि 11ची कसोटी शिकलेलो होतो. ओके, आज आपल्याला पुढच्या कसोटींकडे जायचं आहे. आज आपल्याला 7, 11, 13ची कसोटी बघायची आहे. पुढे जाऊन आपल्याला 36ची कसोटी बघायची आहे, 56ची कसोटी बघायची आहे, त्याच्यानंतर 72ची कसोटी बघायची आहे, 99ची कसोटी बघायची आहे, नंतर 101ची कसोटी बघायची आहे, 1001ची कसोटी बघायची आहे, त्याच्यानंतर 10101ची कसोटी बघायची आपल्याला. ओके, तर एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या कसोटी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आणि या सर्व लेक्चरच्या ज्या काही PDF आहेत, या PDF जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या 9657019760 या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला हाय मेसेज करायचा आहे. ओके, या सर्व चॅप्टर्सच्या PDF ज्या काही आहे त्या तुम्हाला व्हॉट्सॲपला काय केल्या जाणार आहे, शेअर केल्या जाणार आहे. सो व्हॉट्सॲपला हाय करायला विसरू नका. आत्तापर्यंत जेवढं झालेलं आहे या सर्व चॅप्टरच्या ज्या काही महत्त्वाच्या PDFs आहेत या तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप नंबरला काय केल्या जाणार आहे, शेअर केल्या जाणार आहे. सो व्हॉट्सॲपला हाय करायला विसरू नका. चला जाऊया आपण आजच्या लेक्चरकडं. आपण आजची पहिली कसोटी शिकून घेणार आहोत, 7, 11 आणि 13ची कसोटी. आता 7, 11 आणि 13ची कसोटी कशी सॉल्व करायची आहे याचे तुम्हाला काही महत्त्वाचे ट्रिक्स सांगतो. की जसं महत्त्वाची गोष्ट आहे की दिलेल्या संख्या कितीही असल्या तरी त्या दिलेल्या संख्याचे 3-3चे गट करायचे. जर संख्या 4 आकडी असेल तर तिला 6 आकडी करून घ्यायचं आहे. जेणेकरून ती 6 आकडी करायची असेल तर कसं करायचं, जसं इथं पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. पहिलं एक्झाम्पल काय घेतलेलं आहे आपण, 5901 हे आपण एक्झाम्पल घेतलेलं, परंतु ही 4 अंकी संख्या आहे आणि आपल्याला 3-3चे गट करायचे. कितीचे गट करायचे, 3-3चे गट करायचे. म्हणजे संख्या किती झाल्या पाहिजे, किमान 6 संख्या झाल्या पाहिजे. मग मी इथं काय केलं की या 5901 या 4 अंकी संख्येच्या पुढे 2 शून्य लिहून घेतले आणि पुढे 2 शून्य लिहिल्याने संख्येमध्ये कसलाही बदल होत नाही. मग आता आपल्याला 3-3चे गट करता येणार आहे. 3-3 संख्यांचे 2 गट केले, एक 005 आणि दुसरा आहे 901. आता काय करायचं आहे की मोठ्या गटामधून लहान गट वजा करून टाका. मग 901 मधून 005 हा वजा करून टाका, उत्तर येणार आहे 896. आता काय करायचं आहे, या आलेल्या वजाबाकीला 7, 11 आणि 13ने भाग देऊन पाहायचा. जर 7ने या 896ला भाग गेला तर या संपूर्ण संख्येला 7ने भाग जाणार आहे. या 896ला जर 11ने भाग गेला तर या संपूर्ण संख्येला 11ने भाग जाणार आहे. आणि जर 896ला 13ने भाग गेला तर या संपूर्ण संख्येला 13ने भाग जाणार आहे. ओके, मी आता इथं थोडंसं एक्सप्लेन करून दाखवतो तुम्हाला. जसं संख्या होती बघा, आपण पहिली संख्या घेतलेली होती 5901. ओके, आता आपल्याला इथं 3-3चा गट करायचा आहे आणि मी तुम्हाला बोललो 3-3चा गट आपल्याला करताना 6 संख्या असणं गरजेचं आहे. म्हणून मी काय करतो, पुढे 2 शून्य वाढवून घेतो आणि पुढे 2 शून्य वाढवल्याने कसलाही संख्येमध्ये फरक होत नाही. बरोबर आहे. आता 3-3चे 2 गट तयार झाले. आता काय करायचे, नेहमी मोठ्या गटातून लहान गट वजा करा. मोठ्या गटातून लहान गट वजा करून टाकायचा. मोठा गट कोणता आहे, 901. त्याच्यामधून काय करून टाका, 005 वजा करून टाका. उत्तर किती येणार आहे, 896 उत्तर येणार आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला, या 896ला 7ने भाग द्या, या 896ला 11ने भाग द्या आणि या 896ला कितीने भाग द्यायचा आहे, 13ने भाग द्यायचा आहे. ओके, देऊन पाहूया आपण. 7ने भाग दिला तर 7 1 7 उरला 1, 7 बघा ना, 7 दुने 14 उरला 5, 7 8 56. तर 7ने पूर्ण भाग गेला, पूर्ण भाग जातो होते. आता बघा 11ने भाग देऊया. 11 8 किती होतात, 11 8 88 होतात. उरला 1, घेतला 6, 16 झाला. 11 1 11. ओके, 81 भागाकार आला, परंतु इथं बाकी उरली 5. बाकी किती उरली, 5 उरली. सो बाकी उरली याचा अर्थ 11ने भाग जात नाही, 11ने भाग जात नाही. ओके, आणि 13ने भाग देऊया. 13 किती होतात, 78 होतात. बघा इथं देऊन दाखवतो, 896 भागिले 13. 13 किती होतात, 78. उरला 1, 9तून 8 गेला 1, 8तून 7 गेला 1, भाग जात नाही म्हणून 0. आता भाग जात, 8तून 7 गेला 1. ओके, पुढचा घेतला 6. ओके, 13 78, 13 7 91, 13 8 बघा ना, 13 8 किती होतात, 8 त्रिक 24, हातच्याला 2. ओके, 8 1 8, 8 आणि 2 10, 104. ओके, मग आता बघा 104 झाला. मग आता बघा 13 8
104 होता, किती उरणार आहे? 7 4 गेले 2, 11 1, म्हणजे किती उरलेला आहे? 12 उरलेला आहे. याचा अर्थ काय रे? 12ला 13ने भाग जाणार आहे का? नाही. म्हणजे इथं 68 भागाकार आला आणि बाकी किती उरलेली आहे? 12 उरलेली आहे. सो 13ने भाग जात नाही. तेराने भाग जात नाही. ओके, म्हणजेच काय आहे? जर 896ला 7ने भाग गेला तर या संपूर्ण संख्येला 7ने भाग जाणार आहे. जर 896ला 11ने भाग गेला असता तर या संपूर्ण संख्येला 11ने भाग गेला असता, पण इथं 896ला 11ने भाग गेला नाही, म्हणून 5901ला सुद्धा 11ने भाग जाणार नाही. आणि 896ला 13ने भाग गेला नाही, म्हणून 5901ला 13ने सुद्धा भाग जाणार नाही. ही होती 7, 11 आणि 13ची कसोटी. ओके, आता पुढे जाऊया. आता याचे काही आपण एक्झाम्पल्स काय करूया? सॉल्व्ह करूया. आता काय म्हटलेले बघा, 5922 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? आणि पर्यायामध्ये आपल्याला 7, 11 आणि 13 दिसत आहे. सो मी काय केलं? 7, 11 आणि 13 पर्यायामध्ये दिसत आहे, म्हणून मी काय केलं? या संख्येच्या पुढे 2 शून्य लिहून घेतले आणि इथं लिहिलेलं आहे 922. ओके, आता याचे 3-3चे गट केले. ओके, 3-3चे गट केल्यानंतर मोठ्या गटातून लहान गट वजा करून टाका, म्हणजे 922 वजा 005. ओके, 12तून 5 गेले किती उरतात? 7 उरतात. 2तून 1 गेला 1 आणि 9 ओके, किती आला? 917. आता काय करायचं आहे? या 917ला 7ने भाग देऊन बघा. 917 भागिले 7 करा. ओके, 7 1 7 उरले 2 7 1 21 आणि 7 1 7 पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो. याचा अर्थ या 5922ला 7ने पूर्ण भाग जाणार आहे. ओके, आता दुसरी संख्या घेऊया. 917लाच आता आपण 11ने भाग देऊया. तर किती येणार आहे? 11 8 88 येणार आहे. ओके, 11 8 किती होतात? 88 होतात. मग बघा इथं भाग देऊन दाखवतो. 917 भागिले 11. 11 8 किती होतात? 88 होतात. ओके, 11तून 8 गेले 3, घेतला पुढचा 7. 11 त्रिक किती होतात? 33 होतात. उरल्यानंतर किती आहे? 4 उरणार आहे. बाकी 4 उरते. बघा इथं 83 येतोय, पण बाकी भागाकार 83 येतोय, पण बाकी किती उरते? 4 उरते. म्हणून 11ने भाग जात नाही. 11ने भाग जात नाही. बरोबर आहे, म्हणजे दिलेल्या संख्येला 11ने भाग जात नाही. आणि परत 917ला 13ने भाग देऊन बघूया. ओके, 13 7 किती होतात? 91 होतात. ओके, आणि बाकी किती उरणार आहे? 7 उरणार आहे. ओके, सो 13नेही भाग जात नाही. 13ने भाग जात नाही. म्हणून बघा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन येणारच नाही, कारण की 11 आणि 13ने भाग जात नाही. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे? फक्त 7. म्हणजे या दिलेल्या संख्येला फक्त कितीने भाग जाणार आहे? 7ने भाग जाणार आहे. ओके, चला पुढच्या संख्येकडे जाऊया. पुढची संख्या काय म्हटलेली आहे? आता बघा एवढी मोठी संख्या दिलेली आहे. या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? परत 7 11 13 पर्यायामध्ये दिसत आहे. मग मी काय केलं? या संख्यांचे 3-3चे गट तयार करून घेतले. मग मी लिहिलेलं आहे किती बघा, 6 901 आणि पुढं आहे 895. 895. आता 3-3चे गट करायचे. इथं 3चा गट, हा 3चा गट आणि इथं. आता बघा इथं 6 एकच संख्या आहे, म्हणून तिला पण 3 अंकी करून घ्या. ओके, झालं. आता ऑलवेज काय करायचं? जेव्हा 5पेक्षा किंवा 6पेक्षा जास्त संख्या येतात, जेव्हा 6पेक्षा जास्त संख्या येतात तेव्हा काय काम करायचं आहे की पहिल्या गटामध्ये बघा बरं का, पहिला गट हा शेवटच्या गटामध्ये काय करून घ्यायचा? ॲड करून घ्यायचा. ओके, म्हणजेच काय करायचे? पहिली स्टेप आपल्याला की 895 अधिक 006 ही संख्या करून घ्या. याचं उत्तर येणार आहे 901. किती येणार आहे उत्तर? 901 येणार आहे. आणि हे जी आलेली बेरीज आहे ही या मधल्या संख्येमधून वजा करून टाका. म्हणजे 901 वजा 901 उत्तर किती येणार आहे? 0 येणार आहे. उत्तर किती येणार आहे? 0 येणार आहे. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे? या शून्याला 7ने भाग द्या, या शून्याला 11ने भाग द्या, या शून्याला 13ने भाग द्या. आणि तीनही संख्येने जर भाग दिला तरी पूर्ण भाग जाणारच आहे. बरोबर आहे. म्हणून या दिलेल्या संख्येला 7 11 आणि 13 या वरील सर्व संख्यांनी काय जातो? भाग जातो.
बरोबर आहे. जर 0 आलं उत्तर, नेहमी लक्षात ठेवायचं की 7, 11, 13च्या या कसोटीमध्ये जर वजाबाकी 0 आली तर दिलेल्या सर्व संख्यांनी म्हणजे 7, 11 आणि 13, बघा इथं लिहितो, ओके, 7, 11 आणि 13ने पूर्ण भाग जाणारच, पूर्ण भाग जातो जर उत्तर किती आलं, 0 आलं. ओके, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, वरीलपैकी सर्व, हेच याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, आता दिलेलं आहे इथं एवढी मोठी संख्या दिलेली आहे, या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. अगेन पर्यायामध्ये 7, 11, 13 दिसतोय, म्हणून मी काय केलं, 3-3चे गट तयार करून घेतले. 53 आणि सॉरी संख्या चुकली, एकच मिनिट. बघा काय आहे, 573 आणि 569. ओके, 3-3चे गट करा, 569, 573 आणि हा 004. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिला गट हा नेहमी शेवटच्या गटामध्ये काय करायचा, ॲड करायचा. मग आपण काय केलं, 569 अधिक 004 केला, किती येतोय, तर बघा 500 किती येणार आहे, 73 येणार आहे. ओके, आणि मधली जी संख्या आहे ती पण 573 आहे. मग 573 वजा 573, उत्तर किती येणार आहे, 0. आणि मी तुम्हाला बोललो जर उत्तर 0 आलं तर 7, 11 आणि 13ने पूर्ण भाग जाणार, पूर्ण भाग जातो, बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर किती येणार आहे, वरीलपैकी सर्व, हे याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. परत आता इथं 391 दिसतोय, या संख्येस 15 पेक्षा लहान अशा कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. आता इथं इनडायरेक्टली म्हटलेलं आहे की 15 पेक्षा लहान असणाऱ्या कोणकोणत्या संख्येने 391 या संख्येला काय जातो, भाग जातो. ओके, आणि इथं पर्यायामध्ये 7, 11, 13 दिसतोय, आणि आपल्याला माहिती आहे जर इथं 3-3चे गट करायचे, 391 आणि पुढं परत आहे 391, आणि जर यांचे 3-3चे गट केले तर उत्तर काय येणार आहे, बघा या दोघांची वजाबाकी घ्या, 391 वजा 391, उत्तर किती येणार आहे, 0. आणि 0 उत्तर आलं तर 7, 11 आणि 13 या तिघ संख्यांनी या दिलेल्या संख्येला काय जातो, पूर्णतः भाग जातो. म्हणून याचं सुद्धा उत्तर काय असणार आहे, वरीलपैकी सर्व. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, आता इथं म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं बघा, 4, 7, 9 आणि पुढे XYZ या संख्येला 7, 11 आणि 13ने निशेष भाग जातो, तर y प्लस झेड डिवायडेड बाय x बरोबर किती येणार आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की 4, 7, 9 आणि XYZ, ओके, यांचे आपण जर 3-3चे गट केले तर आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, मोठ्या गटातून लहान गट वजा करतो. ओके, म्हणजे मी जर 779 वजा XYZ केलं, बरोबर, तर याचं उत्तर किती येणार आहे, 0 येणार आहे. याचं उत्तर किती येणार आहे, 0 येणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय आहे मित्रांनो, जर हा मी मायनस XYZ तिकडे पाठवला तर 779 बरोबर काय येणार आहे, हा मायनस आहे, इकडे येताना काय होणार, प्लस होणार, आणि 0 प्लस XYZ म्हणजे किती येणार आहे, फक्त XYZ आहे. याचाच अर्थ काय होतो इथं, याचाच अर्थ काय होणार आहे, तर बघा एक्सचा अर्थ होणार आहे 4, वायचा अर्थ होणार आहे 9 आणि झेडचा अर्थ होणार आहे 9, सॉरी एक्सचा अर्थ होणार आहे 4, वायचा अर्थ होणार आहे 7 आणि 9चा अर्थ होणार आहे झेड. झालं, म्हणजे आपल्याला XYZची किंमत मिळाली, बरोबर आहे. मग आता आपल्याला इथं फक्त तेच संख्या पुटअप करायची आहे. काय दिलेलं आहे, y प्लस झेड डिवायडेड बाय काय दिलेलं आहे तुम्हाला, x दिलेला आहे. मग y किती आहे तुमचा, तर 7 आहे, झेड किती आहे तुमचा, 9 आहे, डिवायडेड बाय x दिलेला आहे, x किती आहे, तर 4 आहे. 7 आणि 9 किती होतात, 16, 16 भागिले 4, 16 भागिले 4 बरोबर किती येतं, उत्तर 4. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2 नंबरचा पर्याय येणार आहे. ओके, समजलंय, एकदम साधं सिंपल आहे. ओके, पुढे जाऊया, पुढच्या कसोटीकडे जाऊया. पुढची सगळ्यात महत्त्वाची कसोटी आहे, या कसोटीला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. काय समजून घ्यायचं आहे, तर बघा आता ही कसोटी सगळ्यात महत्त्वाची कसोटी आहे की याच्यामध्ये आपण 101
ओके, 10,101 आणि 1001ची कसोटी आपण इथं समजून घेणार आहोत. आणि यासाठी एक सिंपल ट्रिकचा वापर करायचा आहे. बघा, जर इथं एकच संख्या, एकच मिनटं, जर इथं एकच अंक 2 वेळा रिपीट झालेला असेल, एकच अंक किती वेळा रिपीट झालेला असेल, 2 वेळा रिपीट झालेला असेल, तर अशा संख्येला 11ने भाग जातो. फॉर एक्झाम्पल बघा, लगेच एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लगेच क्लिअर होईल. एकच अंक ना, एक्स हा जर एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला असेल, 2 वेळा रिपीट झालेला असेल, तर या संख्येला कितीने भाग जातो? 11ने भाग जातो. जसं मी समजा घेतला 2 आणि याला 2 वेळा रिपीट केलं, 2 22 आणि 22 भागिले जर 11 केलं तर 22ला 11ने काय जातो? पूर्ण भाग जातो. तसं मी तर घेतला 3, तर 3ला 2 वेळा रिपीट करा, 33 होतो. 33ला 11ने भाग जातो म्हणजे जातोच, 11 त्रिक 33 होतात. त्याच्यानंतर जर मी x बरोबर 4 घेतला तर इथं 44 होणार. 44 भागिले 11 केलं तर 11 चोक 44 म्हणजे 11ने या संख्येला भाग जाणारच आहे. म्हणजे जेव्हा कोणताही एक अंक 2 वेळा रिपीट होतो, कोणताही एक अंक किती वेळा रिपीट होतो? 2 वेळा रिपीट होतो, तेव्हा त्याला कितीने भाग जातो? 11ने भाग जातो. ओके, पुढची कसोटी बघा, XY म्हणजे जेव्हा 2 वेगवेगळे अंक दिलेले असतील आणि तेच 2 वेळा रिपीट होत असतील, म्हणजेच अशा संख्येला 101ने भाग जातो. फॉर एक्झाम्पल इथं म्हटलेलं आहे एक अंक x आहे, एक अंक y आहे, आणि जेव्हा हेच 2 अंक 2 वेळा रिपीट होता XY, तेव्हा अशा संख्येला 101ने भाग जातो. फॉर एक्झाम्पल मी इथं घेतो 2, x बरोबर 2 घेतो, y बरोबर 3 घेतो, म्हणजे ही संख्या काय झाली? 23, की ज्याच्यामध्ये x किती आहे? 2 आणि y किती आहे? 3. आता जर मी याच 23ला 2 वेळा लिहिला, 23 आणि 23 म्हणजे संख्या झाली 2323. आता इथं 23 आणि 23 XY रिपीट आहे, म्हणजे या दिलेल्या संख्येला 101ने भाग जाणारच आहे. कसा? कारण की बघा, आपण जर 23 भागिले जर 101 केला तर याला उत्तर किती येणार आहे? 23, म्हणजे पूर्ण भाग जाणार आहे, बाकी शून्य उरणार आहे. ओके, जर मी घेतला समजा 34, ओके, x बरोबर मी काय घेतला? 3 आणि y बरोबर मी किती घेतला? 4. जर XY संख्या झाली 34, तर 34 जर संख्या असेल, 34, ओके, तर या संख्येला 101ने भाग दिला तर भागाकार येतो 34 आणि बाकी किती उरते? शून्य उरते. बाकी किती उरते? शून्य. म्हणजे या संख्येला 101ने पूर्णतः भाग जातो. पुढचा अंक घेतो मी समजा 68. समजा x आहे 6, y आहे 8. XY जर आपल्याला रिपीट करायचा असेल तर ही संख्या काय होणार? 6868 होणार. आणि याला जर 101ने जर आपण भाग दिला तर उत्तर किती येणार आहे? 68 आणि बाकी किती उरणार आहे? शून्य. बाकी शून्य उरते, याचा अर्थ या संख्येला 101ने काय जाणार आहे? पूर्णतः भाग जाणारच आहे. म्हणून अंकांचं रिपीटेशन कसं होतंय? ओके, याच्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे. जर एकच अंक 2 वेळा रिपीट झाला तर 11ने भाग जाणार. जर 2 अंक 1 वेळा रिपीट झाला तर त्याला 101ने भाग जाणार आहे. ओके, आता पुढचं बघा, XYZ याचा अर्थ काय आहे? XYZचा अर्थ काय आहे? की जिथं 3 अंक दिलेले आणि त्याच 3 अंकांची काय होते? पुनरावृत्ती होते. फॉर एक्झाम्पल म्हणजे इथं XYZ हे 3 अंक दिलेले आणि हेच 3 अंक 2 वेळा रिपीट होत आहे. हे बघा, XYZ आणि XYZ आले, 2 वेळा आला, म्हणजे XYZ आणि XYZ सेम आले. बघा, याचाच अर्थ काय? समजा मी x घेतला 2, y घेतला 3 आणि z घेतला 4, म्हणजे संख्या किती झाली? 234. आणि हीच संख्या जर परत एकदा रिपीट झाली, 234 आणि पुढे 234, बरोबर आहे? 234, तेव्हा अशा संख्येला 1001ने पूर्ण भाग जातो. ओके, कसं? तर बघा, 234 भागिले जर आपण 1001 केलं, ओके, तर उत्तर किती येणार आहे? 234च येणार आहे. कारण की बघा, 1001 गुणिले जर आपण 234 केलं तर किती येणार आहे? बघा, 234 1 234, खाली 4, हातच्याला किती झाला? 23. 234 गुणिले 0 किती येतो? 0. 0 अधिक 23 किती येणार आहे? तर 23च येणार आहे. मग 23 3, हातच्याला 2, बरोबर आहे. मग परत 234 0 234, बरोबर. 234 गुणिले 0 किती येणार आहे? 0. त्याच्यामध्ये 2 मिळवले किती उरणार आहे? 2च. ओके, आणि परत 234 1 234, म्हणजे बघा 234 आला रिपीट. याचा अर्थ 1001च्या पाड्यामध्ये 234 येणारच आहे. ओके, झालं. भागाकार येतो, बाकी किती उरते? 0 उरते.
बाकी किती उरते? शून्य उरते. शून्य उरते म्हणजे 1001ने काय गेलेला आहे? पूर्ण भाग गेलेला आहे. ओके, पुढे बघा, समजा मी दुसरा नंबर घेतला 639. ओके, म्हणजे 639 मध्ये हा x आहे, हा y आहे, z आहे. आता हाच नंबर परत रिपीट झाला तर 639 639 हाच अंक जेव्हा रिपीट झाला बघा 639 639, तेव्हा या संख्येला जर आपण 1001ने भाग दिला तर या संख्येला पूर्णतः भाग जाणारच आहे. ओके, भागाकार 639 येणार आणि बाकी किती उरणार आहे? शून्य उरणार आहे. बाकी किती उरणार आहे? शून्य उरणार आहे. म्हणून या संख्येला 1001ने भाग जाणारच आहे. ओके, समजलं हे? त्याच्यानंतर पुढे बघा, चौथी कसोटी दिलेली आहे XY, आणि XY जर 3 वेळा रिपीट झाला, इथं किती वेळा रिपीट होत होता? 2 वेळा. आता इथं किती वेळा रिपीट होतोय? 3 वेळा रिपीट होतोय. इथं 2 वेळा रिपीट झाला, आता इथं किती वेळा रिपीट झाला? 3 वेळा. 3 वेळा जर रिपीट होत असेल तर त्याला 10,101ने काय जाणार आहे? पूर्ण भाग जाणार आहे. ओके, पुढे बघा, जसं फॉर एक्झाम्पल इथं घेतो, म्हणजे समजा इथं x आणि y जर 3 वेळा रिपीट झाले, XY XY आणि XY, तर या संख्येला 10,101ने पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो. कसा? बघा, आता मी XY घेतला समजा 28 घेतला, म्हणजे x 2 घेतला आणि y किती घेतला? 8 घेतला. तर 28 28 आणि 28 जर 3 वेळा रिपीट झाला, किती वेळा रिपीट झाला? 3 वेळा रिपीट झाला, तर या संख्येला 10,101ने काय जाणार आहे? पूर्ण भाग जाणार आहे. आणि याचं उत्तर किती येणार आहे? 28 येणार आहे. बाकी किती उरणार आहे? शून्य. बाकी किती उरते? शून्य उरते. तसंच समजा मी घेतला 39 आणि 39 मध्ये 3 x आहे आणि y 9 आहे, आणि याला 3 वेळा रिपीट करा. 39 39 39 भागिले 10,101 याने जर भाग दिला तर उत्तर किती येणार आहे? 39. आणि बाकी किती उरणार आहे? शून्य. बाकी शून्य उरते. याचा अर्थ दिलेल्या संख्येला 10,101ने काय जातोय? पूर्ण भाग जात आहे. ओके, आणि सेम एक्झाम्पल, सेम पुढची कसोटी आहे की जर XY 3 वेळा न रिपीट होता 4 वेळा रिपीट झालं, बरोबर, XY 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 XY, तर 10 10 10 1 याचा अर्थ काय होतोय? बघा, 10,10,101 या संख्येने तिला भाग जाणारच आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल समजा XY 1 वेळा नाही, 3 वेळा नाही, तर 4 वेळा समजा रिपीट झाले. ओके, तर या संख्येला 10,10,101ने पूर्ण भाग जाणारच आहे. पूर्ण भाग जातो. जस्ट फॉर एक्झाम्पल समजा मी 54 घेतला. ओके, तर 54ला किती वेळा रिपीट करायचं? 4 वेळा. 54 54 54 54 या संख्येला जर मी 10,10,101ने जर भाग दिला तर याचं उत्तर किती येणार आहे? 54. बाकी किती उरणार आहे? शून्य. बाकी किती उरते? शून्य उरते. समजलं तुम्हाला? ओके, या पद्धतीने या होत्या कसोट्या, आणि या कसोटीनुसार आता आपल्याला कालचे काही प्रॉब्लेम काय करायचे आहेत? सॉल्व करायचे आहेत. ओके, पुढे जाऊया. पहिला प्रॉब्लेम घेऊया. आता इथं 49 आहे. ओके, पटकन ट्रिक ओळखायची आणि पुढे चालायचं. बघा, 49 म्हणजे जर इथं आपण x बरोबर 4 घेतला आणि y बरोबर 9 घेतला, तर इथं XY 2 वेळा रिपीट झालेला आहे. आणि जेव्हा XY रिपीट होतो तेव्हा त्या संख्येला 101ने काय जातो? पूर्ण भाग जातो. कितीने भाग जातो? 101ने त्या संख्येला पूर्णतः काय जात असतो? भाग जात असतो. म्हणून आपलं उत्तर येणार आहे 101. देऊन बघा तुम्ही, 101 गुणिले 49 करून बघा. 49 1 49 खाली 9 हातच्याला 4, 49 0 0 0 अधिक 4 किती येतो? 4, आणि 49 1 49. म्हणजेच 49 भागिले जर आपण 101 केलं तर उत्तर किती येणार आहे? 49 येणार आहे. आणि बाकी किती उरते? शून्य उरते. बाकी किती उरते? शून्य उरते. समजलं तुम्हाला? म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? 101 येणार आहे. आता इथं पुढं आता भागाकार सुद्धा करत बसायचा नाही, जस्ट रिपिटेशन बघायचं.
इथं काय बघता 345 रिपीट झालेला आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? बघा आता इथं एक्स वाय आणि झेड इथं काय घेतलेलं आहे 3 4 आणि 5. जेव्हा एक्स वाय झेड हे 2 वेळा रिपीट होतात, एक्स वाय झेड. ओके, याचा अर्थ काय 345 आणि 345 जेव्हा 2 वेळा रिपीट होतात तेव्हा अशा संख्येला 1001 ने पूर्ण भाग जातो. कशाने भाग जातो? 1001 ने काय जातो? पूर्ण भाग जातो. पर्याय क्रमांक किती येणार आहे? सी येणार आहे. आता नुसती संख्या दिसताच आपल्याला लगेच समजलं पाहिजे की हिला कोणत्या संख्येने भाग जातोय. ओके, आता इथं बघा, आता इथं काय म्हटलेलं आहे 75 75 75 म्हणजेच इथं एक्स वाय आणि एक्स वाय या फॉर्ममध्ये आहे की जेव्हा एक्स वाय 3 वेळा रिपीट होतो तेव्हा त्या संख्येला 10,101 ने काय जात असतो? पूर्ण भाग जात असतो. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4 येणार आहे. ओके, बघता जाता आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर आहे. पुढे बघा, आता पुढचा प्रश्न 91 91 91 91 म्हणजेच इथं एक्स वाय हा 4 वेळा रिपीट झालेला आहे. एक्स वाय आणि एक्स वाय किती वेळा रिपीट झालेला आहे? 4 वेळा. म्हणजे 91च किती वेळा रिपीट झालेला आहे? 4 वेळा. 1 2 3 आणि 4. ओके, 1 2 3 4 झाले 4 वेळा. जर असं असेल तर या संख्येला 10,10,101 ने काय जातो? पूर्णतः भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4 येणार आहे. म्हणजे संख्या बघितल्या आपल्याला समजलं पाहिजे की या संख्येला कोणत्या संख्येने काय जातो? भाग जातो. ओके, पुढे जाऊया. आता काही महत्त्वाच्या ज्या संख्या आहेत की ज्याच्यामध्ये 12 असेल, 15 असेल, 18 असेल, 24 असेल, तर या संख्यांना कोणकोणत्या संख्येने, म्हणजे जर एखाद्या दिलेल्या संख्येला 12 15 18 किंवा 24 ने भाग जातो का हे चेक करायचं असेल तर आता काय करायचं आहे आपल्याला की या 12चे असे 2 फॅक्टर बघायचे. बरोबर, 12चे असे 2 फॅक्टर बघायचे. 12चे 2 अवयव असे बघायचे. बरोबर आहे, की ज्यांच्यामध्ये समान एकही अंक नको. जसं 12चा जर आपण घेतला 3 आणि 4 घेतला तर 3चे फॅक्टर्स किती येणार आहे? 3चे मूळ अवयव किती येणार आहे? 1 गुणिले 3 आणि 4चे अवयव किती येणार आहे? 1 गुणिले 2 गुणिले 2. बरोबर आहे, म्हणजे इथं फक्त कॉमन किती असला पाहिजे? एकच असायला हवा. जेव्हा दिलेल्या 2 संख्यांचा अवयव म्हणजे 3 आणि 4चा अवयव एकच कॉमन अवयव असेल म्हणजे एकच समान अवयव असेल ओके, असे 2 अवयव घ्यायचे आणि या 2 अवयवांनी भाग जाणाऱ्या कोणत्याही संख्येला 12 ने काय जाणार आहे? पूर्ण भाग जाणार आहे. बरोबर आहे, म्हणजे समजा मी घेतला 36 ही संख्या घेतली आणि मला चेक करायचं आहे की या 36 संख्येला 12 ने भाग जातो का? 12 ने भाग जातो का? ओके, जर मला चेक करायचं असेल तर मी काय चेक करणार आहे? मी 12 ने भाग देणार नाही. मी कितीने भाग देणार आहे? 3 आणि 4 ने भाग देऊन बघेल. म्हणजे 36 भागिले 3 करून बघेल आणि 36 भागिले काय करून बघेल? 4 करून बघेल. आता आपल्याला माहिती आहे तिनाची ट्रिक काय म्हणते? जिथं जिथं 3 6 9 असेल ते कट करून टाका. सर्व अंक कट झाले तर 3 ने भाग जातो. आणि 4 म्हणजे काय? शेवटचे 2 अंक. 9 चौक किती होतात? 36. म्हणजे बाकी किती उरली? 0. बरोबर आहे, म्हणजे या संख्येला 3 ने पण भाग जातो आणि 4 ने पण भाग जातो. म्हणून दिलेल्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जाणारच आहे. ओके, म्हणजेच इथं आपल्याला काय करायचे आहे की दिलेल्या संख्येचे 2 असे अवयव फाइंड आउट करायचे की त्या 2 अवयवांमध्ये एकच समान अवयव असायला हवा. ओके, जसं आता 12चे 3 आणि 4 झाला. ओके, 12चा किती झाला? 3 आणि 4 झाला. 15 घेतला तर 15चा किती येणार आहे? 3 आणि 5 येणार आहे. 3 5 15. ओके, जर मी 18 घेतला तर 18चा किती येणार आहे? 2 आणि 9 येणार आहे. 9 दुने किती होणार आहे? 18 होणार आहे. ओके, आणि जर मी 36 घेतला बरोबर आहे तर 4 आणि किती येणार आहे? 9 येणार आहे. बघा 3चे अवयव घेतले तर 1 गुणिले 3 येणार आहे. ओके,
4चे अवयव घेतले तर 1 गुणिले 2 गुणिले 2 येणार आहे. म्हणजे यांच्यामध्ये कॉमन कोण आहे? एकच आहे. कॉमन अवयव कोण आहे? एकच आहे. ओके. 3 आणि 5 मध्ये बघा 1 गुणिले 3 हे झाले 3चे अवयव आणि 1 गुणिले 5 झाले हे कोणाचे अवयव? 5चे अवयव. म्हणजे यांच्यामध्ये पण कॉमन किती आहे? एकच आहे. 2 आणि 9 मध्ये जर आपण गेलो तर 2 गुणिले 1 हे झाले 2चे अवयव आणि 9 गुणिले 1 हे झाले 9चे अवयव. म्हणजेच इथं सुद्धा एकच काय आहे? कॉमन आहे. एकच कॉमन अवयव आहे. आणि इथं पण बघा 4 म्हणजे काय? 1 गुणिले 2 गुणिले 2. तसं 9 म्हणजे काय? 1 गुणिले 3 गुणिले 3. ओके. इथे 3 गुणिले 3 येतो, सॉरी. ओके. मग बघा यांच्यामध्ये कॉमन कोण आहे? फक्त एकच आहे. याचा अर्थ काय? मग जर एखाद्या संख्येला 36ने भाग द्यायचा असेल तर तिला 4 आणि 9ने भाग देऊन बघा. जर एखाद्या संख्येला 4 आणि 9ने भाग जात असेल तर या दिलेल्या संख्येला 36ने सुद्धा भाग जाणार आहे. जर तुम्हाला एखाद्या संख्येला 18ने भाग जातो का हे चेक करायचं असेल तर तुम्ही त्या दिलेल्या संख्येला 2 आणि 9ने भाग देऊन बघा. जर 2 आणि 9ने त्या संख्येला भाग गेला तर त्या संख्येला 18ने पण भाग पूर्णतः जाणारच आहे. जर तुम्हाला एखाद्या संख्येला 15ने भाग जातो का हे चेक करायचं असेल तर तुम्ही काय करा? त्या दिलेल्या संख्येला 3 आणि 5ने भाग जातो का हे चेक करा. जर एखाद्या दिलेल्या संख्येला 3 आणि 5ने भाग गेला तर त्या दिलेल्या संख्येला 15ने सुद्धा निश्चितपणे भाग जाणारच आहे. आणि जर एखाद्या संख्येला 3 आणि 4ने भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला 12ने सुद्धा निश्चितपणे भाग जाणारच आहे. ओके. म्हणजे समजले? 12ची कसोटी चेक करायची असेल तर 3 आणि 4ने भाग देऊन बघा. 15ची कसोटी चेक करायची असेल 3 आणि 5ने भाग देऊन बघा. 18ने भाग द्यायचा असेल तर 2 आणि 9ने चेक करून बघा. 36ने भाग द्यायचा असेल तर 4 आणि 9ने भाग देऊन बघा. तसंच 14 आहे. 14 असेल तर 2 आणि 7ने भाग देऊन बघा. 7 दुने किती होतात? 14. आणि 2 आणि 7 मध्ये एकही एक सोडून दुसरा तिसरा कोणताही अवयव कॉमन नाहीये. म्हणून जर 14ने एखाद्या संख्येला भाग जातो का हे चेक करायचं असेल तर 2 आणि 7ने काय करायचं आहे? त्या संख्येला भाग देऊन पाहायचा आहे. या होत्या कॉमन कसोट्या. ओके. आता याच्यानुसार आपल्याला काही क्वेश्चन काय करायचे? सॉल्व्ह करायचे आहे. बघा, जसं 12 असेल तर 3 आणि 4ने भाग जातो का चेक करा. 15 असेल तर 3 आणि 5ने भाग जातो का चेक करा. 18 असेल तर 2 आणि 9ने भाग जातो का चेक करा. आणि 24 असेल तर 3 आणि 8ने भाग जातो का चेक करायचं. ओके. 14 असेल तर 2 आणि 7ने भाग चेक करायचा. ओके. जाऊया इथं. आता इथं म्हटलेलं आहे की या दिलेल्या संख्येतील स्टारच्या जागी कोणता अंक भरावा म्हणजे त्या संख्येला 12ने निशेष भाग जाणार. आता आपल्याला माहिती आहे 12 म्हटलेलं आहे आणि दिलेल्या एखाद्या संख्येला जर 12ने भाग द्यायचा असेल तर संपूर्ण संख्येला 12ने भाग देत नाही बसायचा. त्या संख्येला 3 आणि 4ने भाग देऊन बघायचा. ओके. 4 म्हणजे काय? शेवटचे 2 अंक. शेवटचे 2 अंक. ओके. आणि 3 म्हणजे काय? तर आम्ही तुम्हाला बोललेलं आहे 3ची कसोटी. आपण सर्वात पहिले 4ची कसोटी चेक करूया. 4ची कसोटी. ओके. 4ची कसोटी चेक करूया. मग या संख्येमध्ये आपण काय करणार आहे? 424. याच्यामध्ये फक्त शेवटचे 2 अंक बघणार. किती आहे? 24. 24ला 4ने भाग जातो का? 4 किती होतो? 24. तर येस जातो. मग आता आपण काय करूया? 3ची कसोटी चेक करूया. 3ची कसोटी. ओके. 3ची कसोटी काय म्हणते? दिलेला अंक लिहून घ्या. सॉरी, चुकला नंबर. एकच मिनिट. बघा आता 424. ओके. आता आपल्याला 3ची कसोटी काय म्हणते की ज्या ज्या अंकांची बेरीज 3, 6, 9 येते ते अंक काय करून टाका? डिलीट करून टाका. जसं बघा 4 आणि 2 किती होतो? 6, तो डिलीट झाला. 4 आणि 5 किती होतो? 9, तो सुद्धा डिलीट झाला. म्हणजे आता इथं उरला काय? फक्त स्टारच उरलेला आहे. ओके. आणि 3ने भाग जाण्यासाठी बघा बरं का, या स्टारला 3ने भाग जाण्यासाठी ओके, तो नंबर एक तर 3 पाहिजे, एक तर 6 पाहिजे, एक तर 9 पाहिजे. बरोबर आहे. मग पर्यायामध्ये 3, 6, 9 कुठे दिसतोय? बघा इथं 1 दिसतोय म्हणजे हा येणार नाही. 4 दिसतोय हा येणार नाही. 7 दिसतोय हा येणार नाही. इथं 9 दिसतोय म्हणजे हाच पर्याय येणार आहे. म्हणजे स्टारच्या जागेवर कोणता अंक येणार आहे? 9 हा अंक येणार आहे. ओके. झालंय क्लिअर. या पद्धतीने आपल्याला 12ची कसोटी चेक करायची होती. आता पुढे जाऊया आपण. कोणती कसोटी चेक करणार आहे आपण? 14ची कसोटी. ओके. इथं काय म्हटलेलं आहे?
तर ही संख्या दिलेली, या संख्येला 14ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येणार? ओके, आता 14 आहे, 14 असेल तर आपण काय म्हटलेलं आहे, 2 आणि 7ने. ओके, 2 आणि 7ने. आता म्हटलेलं आहे 14ने निशेष भाग जातो, या संख्येला 14ने निशेष भाग जातो. ओके, म्हणजे 7ने भाग जाणारच आहे, 7ने भाग जाणारच आहे. ओके, या दिलेल्या संख्येला 7ने भाग जाणारच आहे. कोणतं शेवटी कोणता अंक येतो फक्त आपल्याला तेवढे चेक करायचे. आणि आपण सर्वात पहिले 2ची कसोटी चेक करणार. मग 2ची कसोटी चेक करायची. ओके, 2ची कसोटी चेक करायची. मग 2ची कसोटी चेक करताना आपण काय करतो, शेवटच्या स्टारच्या जागी कोणता अंक आला पाहिजे, एकतर 0 आला पाहिजे, 2 आला पाहिजे, 4, 6 किंवा 8. परंतु इथं 2, 4, 6, 8 सगळेच अंक आहे. ओके, काय दिलेले, सर्वच अंक आहे. मग काय करायचं आहे, प्रत्येक अंक ठेवून बघा मग आता, कारण की आता नाईलाज आहे आपल्याला. किती येणार आहे, पहिला अंक जर आपण 2 ठेवला तर फक्त 7ने भाग देऊन बघा. 7 × 21, 7 × 28, 7 × किती होतात, 28 होतात, 6 उरले, 65 झाला, 7 × 9 किती होतात, 63 होतात, 2 उरला. ओके, आणि 22, 7 × किती होतात, 21, बाकी किती उरला, 1, बाकी 1 उरला. बाकी 1 उरला म्हणजे हा 2 येणार नाही. पुढे जाऊया, पुढचा घेऊया आपण, 4 घेऊया, 7ने भाग देऊया. परत येणार आहे 7 × किती होणार आहे, 28, 6 उरले, 7 × 9 63. ओके, 2 उरले आणि झाला 24, 7च्या पाड्यात 7 × 21 होतो, बरोबर आहे. बाकी 3 उरला, बाकी 3 उरला म्हणजे 4ने पण इथं 4 ठेवून पण चालणार नाही, म्हणजे 34, 54 भागिले 7 करा, 7ने भाग देऊन बघा. आता 8 घ्या, सॉरी 8. ओके, 7 × 28 उरले 6, 7 × 9 63 उरले 2 आणि झाला 28. 7 × किती होतं, 28, बाकी उरला 0, बाकी 0 उरला. आणि बाकी 0 उरला म्हणजे स्टारच्या जागेवर कोणता अंक येणार आहे, 8 हा अंक येणार आहे. ओके, समजलंय तुम्हाला? या पद्धतीने आपल्याला फक्त काय करायचं आहे, 2ची कसोटी माहिती होती आपल्याला, परंतु इथं पर्यायामध्ये सगळे तसेच ऑप्शन होते, 2, 4, 6, 8, म्हणून आपल्याला एक एक पर्याय टाकून चेक करावं लागलं. पण जर इथं सगळे विषम अंक असते आणि कुठलाही एक सम अंक असतात, म्हणजे इथं समजा तुम्हाला 1 दिला असता, इथं 3 दिला असता, इथं 7 दिला असता आणि इथं 8 दिला असता, तर बाय डिफॉल्ट फक्त आपण 2ची कसोटी म्हणतो ना, मग 2ची 7ने तर भाग जाणारच आहे. मग 2ची कसोटी चेक करताना आपण काय म्हणतो, शेवटचा अंक सम अंक असला पाहिजे आणि स्टार हा शेवटचा अंक आहे आणि हा समच असणं गरजेचं आहे. मग जर इथं पर्यायामध्ये पहिला ऑप्शन 1 असता, दुसरा ऑप्शन 3 असता, चौथा ऑप्शन 7 असता, तर हे तीनही पर्याय काय झाले असते, एलिमिनेट झाले असते आणि 8 हा एकमेव पर्याय राहिला असता, म्हणजे सेकंदात उत्तर निघालं असतं. ओके, पुढे जाऊया. पुढचा पाढा चेक करायचा आपल्याला. काय म्हटलेलं आहे बघा, या संख्येला 15ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येणार आहे, लहानात लहान संख्या कोणती. ओके, मग आता आपल्याला म्हटलेलं 15ने भाग जातो, 15ने भाग द्यायचा असेल तर त्याच दिलेल्या संख्येला 3 आणि 5ने भाग गेलाच पाहिजे. ओके, मग 5ची कसोटी काय म्हणते बघा, 5ची कसोटी काय म्हणते की शेवटचा अंक बघा बरं का, शेवटचा अंक एकतर 0 पाहिजे, एकतर किती पाहिजे, 5. आणि इथं बाय डिफॉल्ट शेवटचा अंक कोण आहे, 5 आहे. सो 5ची कसोटी या संख्येला 5ने भाग जातात. आता 15ने भाग जाणार म्हणजे 5ने भाग जाणारच आहे. मग आता आपण 3ची कसोटी चेक करूया. आणि 3च्या कसोटीसाठी काय करायचं, दिलेला अंक जसाच्या तसा लिहून घ्यायचा. 8, 6, स्टार, 3 आणि 5 झालं. मग आता मी तुम्हाला बोललो की जिथं जिथं 3, 6, 9 दिसेल ते अंक कट करून टाका. इथं 3 दिसतोय त्याला कट केला, इथं 6 दिसतोय त्याला कट केला. ओके, आणि उरलेल्या अंकांची बेरीज करा, उरलेल्या अंकांची काय करा, बेरीज करा. म्हणजे स्टार सॉरी एकच मिनिट. ओके, बघा 8 अधिक स्टार अधिक 5 किती होत आहेत बघा, 8 5 किती होत आहेत, 13. 13 अधिक स्टार आणि याला कितीने भाग जाणार आहे, 3ने भाग गेलाच पाहिजे. मग मला सांगा, इथं जर आपण 13चा पहिला ऑप्शन जर टाकला 5, बरोबर आहे, पहिलाच ऑप्शन टाकूया. किती घेतला, 5 भागिले 3 केलं तर किती होतोय, 18. 18 भागिले 3 तर भाग जाणारच आहे, म्हणजे स्टारच्या जागेवर किती येणार आहे, 5. 3 टाकून बघा, 13 आणि 3 किती होतात, 16. बरोबर, 16ला काही भाग जात नाही म्हणून तिसरा पर्याय येणार नाही. 7 टाकून बघा,
7 टाकून घेतला तर 13 अधिक 7 किती होतात 20. 20 भागिले 3 केलं तर भाग जात नाही, म्हणजे हा पण येणार नाही. आणि 9 टाकला, बघा इथं जर आपण 9 टाकला तर 13 आणि 9 किती होत आहेत 22 होत आहेत. 13 आणि 9 किती होत आहेत 22. 22 13च्या पाड्यात येत नाही, बरोबर आहे. म्हणून 9 सुद्धा इथं ऑप्शन येणार नाही. पर्याय क्रमांक किती येणार आहे, फक्त ए पर्याय येणार आहे. ओके, पुढे जाऊया. अगदी पटकन पद्धतीने आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. आता या दिलेल्या संख्येला 18 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येणार. आता 18 म्हटलेला आहे तर दिलेल्या संख्येला बघा बरं का, दिलेल्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जाणारच आहे. कितीने भाग जाणार आहे, 2 आणि 9 ने भाग जाणारच आहे. आणि 2 ची कसोटी काय म्हणते की शेवटचा अंक हा सम अंक असला पाहिजे. कोणता अंक असला पाहिजे, सम. म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये जिथं विषम अंक दिसेल ते इलिमिनेट करून टाका. म्हणजे इथं 1 आणि 9 हे आपलं उत्तर असू शकत नाही, कारण की स्टार हा एकक अंक आहे. आणि 2 ची कसोटी काय म्हणते, एकक अंक हा सम अंक असला पाहिजे. म्हणजे स्टारच्या जागेवर हा समच अंक असणार आहे, एवढं फिक्स आहे आपल्याला. म्हणजे एकतर आपल्याला शेवटचा अंक एकतर 0 असणार आहे, एकतर शेवटचा अंक किती असणार आहे 4 असणार आहे. त्यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे, 9ची कसोटी चेक करायची आहे. आणि 9ची कसोटी चेक करताना मी तुम्हाला काय बोललेलं आहे की जिथं जिथं बघा बरं का, 9ची कसोटी, ओके, 9ची कसोटी चेक करताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे दिलेली संख्या जशीच्या तशी लिहून घ्या. ओके, आणि जिथं जिथं 9 दिसेल तो अंक डिलीट करून टाका, किंवा ज्या अंकांची बेरीज 9 येते ते डिलीट करून टाका. तिन्ही ठिकाणी 9 होता, मी डिलीट करून टाकला. मग मला सांगा रे मित्रांनो, या स्टारच्या जागेवर कोणता अंक असला पाहिजे की ज्याला 9 ने भाग जाणार. मग आता आपल्याला माहिती आहे ऑप्शन एक तर 0 आहे, एक तर 4 आहे. 4 ठेवला तर 4 भागिले 9 भाग जात नाही, म्हणून 4 हा ऑप्शन येणार नाही. पण 0 ठेवला तर 0 भागिले 9 तर उत्तर किती येतं 0, आणि बाकी पण किती उरते 0. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे 1 हा पर्याय क्रमांक येणार आहे. ओके, समजलंय. या पद्धतीने पटकन सॉल्व्ह करून पुढे जायचं असतं. पुढे जाऊया आपण. दिलेली संख्या आहे, या संख्येला 24 ने भाग जातो तर स्टारच्या जागेवर कोणता अंक येणार आहे. ओके, तर आता 24 आहे, दिलेली संख्या 24 आहे. तर मी तुम्हाला बोललेलं आहे 24ला 3 आणि 8 ने चेक करायचं आहे, कारण की 3चे फॅक्टर येतात 1 गुणिले 3 आणि 8चे फॅक्टर येतात 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, बरोबर आहे. म्हणजे याच्यात कॉमन फक्त एकच आहे, म्हणून 3 आणि 8 लागेल आपल्याला. 8 त्रिक किती होतात 24 होतात. म्हणजे या संख्येला 3 आणि 8 ने जर भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला पूर्णतः भाग जाणार आहे 24 ने. ओके, मग सर्वात पहिले आपण 3ची कसोटी चेक करूया. 3ची कसोटी आपण चेक करूया. आणि 3ची कसोटी चेक करताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे जिथं जिथं बघा, जिथे जिथं 3, 6, 9 दिसेल ते अंक डिलीट करा, किंवा ज्या अंकांची बेरीज 3, 6, 9 येते ते अंक डिलीट करून टाका. जसं इथं बघा 1 आणि 2 3 होतो आणि हा 6 कट झाला. याचा अर्थ इथं असा अंक असला पाहिजे, हा एक तर 0 असला पाहिजे, एक तर 3 असला पाहिजे, एक तर 6 असला पाहिजे, एक तर 9 असला पाहिजे, बरोबर आहे. यांच्यापैकीच एक अंक असेल, बरोबर आहे. म्हणजे इथं 4 हा अंक घेऊन चालेल का, नाही. इथं 1 हा अंक घेऊन चालेल का, नाही चालणार. म्हणजे इथं एकतर 0 घ्यावा लागेल, एकतर काय घ्यावा लागेल 9 घ्यावा लागेल. ओके, मग आता आपल्याला फक्त चेक करायचं आहे 8ची कसोटी, बरोबर आहे. कोणाची कसोटी, 8ची कसोटी. आणि 8ची कसोटी काय म्हणते की शेवटच्या 3 अंकांना. मी आता इथं लिहिताना फक्त शेवटचे 3 अंक लिहिणार 6. ओके, मग मी आता पहिला ऑप्शन घेतो ए. किती लिहिणार 0 घेतला, याला 8 ने भाग देऊन बघा. 8 दुने किती होतात 16 होतात. 8 दुने किती होतात 16, उरला 4 घेतला, पुढचा अंक घेतला 6 झाला 46, आणि 8 सक किती होतात 48, बरोबर आहे. 8 पंचे किती होतात 40, 8 पंचे 40, बाकी किती उरली 6, बाकी किती उरली 6, बाकी 6 उरली. याचा अर्थ इथं या संख्येला 6 ने 8 ने भाग जात नाहीये. ओके, उरला होता ऑप्शन कोणता 9 डी. चौथा ऑप्शन घेऊया, त्याला भागिले 8 करूया. ओके, 8 त्रिक किती होतात 8 त्रिक किती होतात 24, उरले किती 5, पुढचा घेतला 6, 8 7 किती होतात 56, म्हणजे 56 मधून 56 गेला 0, बाकी किती उरली 0. म्हणजे इथं या संख्येने पूर्ण भाग जात आहे. म्हणजे स्टारच्या जागेवर 9 हा अंक येणार आहे. स्टारच्या जागेवर कोणता अंक येणार आहे 9 हा अंक येणार आहे. ओके,
आता पुढे जाऊया. अशाच पद्धतीने काही पुढचे पण अंक आहेत की जसं 36 घ्यायचा, 56, 72, 99, 44, 66, 88, 99. ओके, हे अंक आहेत. आणि मी तुम्हाला बोललेलं आहे की जेव्हा असे मोठे मोठे अंक येतात तेव्हा फक्त आपल्याला त्याचे कॉमन फॅक्टर चेक करायचं आहे की ज्या संख्यांचे कॉमन फॅक्टर फक्त 1 असेल, या 2 अंकांचा गुणाकार किती आला पाहिजे, ती संख्या आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता इथं आपल्याला कोणकोणते अंक दिलेले आहेत तर बघा, इथं आपल्याला कोणकोणते अंक दिलेले आहे. एक म्हणजे 36 दिलेला आहे, दुसरा किती 56, 72, 99. बघा 56, 72 आणि 99. जर 36 घ्यायचा असेल तर मी काय घेणार आहे, 4 9 किती घेणार आहे 36. कारण की 4चे जर फॅक्टर केले तर 1 गुणिले 2 गुणिले 2 येतो. 9 जर घेतला तर 1 गुणिले 3 गुणिले 3 येतो. म्हणजे याच्यामध्ये कॉमन फक्त कोण आहे, 1 आहे. ओके, 56 घ्यायचा असेल मला, 56 घ्यायचा असेल तर 7 8 किती घेणार मी 56 घेणार. आणि 7चे फॅक्टर किती येणार आहे 1 गुणिले 7. आणि 8चे फॅक्टर किती येणार आहे 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. म्हणजे यांच्यामध्ये पण कॉमन कोण आहे, फक्त एकच आहे. म्हणून 7 आणि 8 घ्यायचा. 56ची कसोटी चेक करायची असेल तर त्या संख्येला 7 आणि 8ने पूर्णतः भाग गेलाच पाहिजे. 36ची कसोटी चेक करायची असेल तर त्या संख्येला 4 आणि 9ने पूर्णतः भाग गेलाच पाहिजे. 72 असेल तर 8 9 72 होतात. 8 9 किती होतात 72 होतात. 8 म्हणजे काय, 2 गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. ओके, आणि 9 असेल तर 1 गुणिले 3 गुणिले 3. ओके, म्हणजे यांच्यामध्ये पण कॉमन कोण आहे, एकच फॅक्टर आहे. म्हणून दिलेल्या संख्येला जर 72ने भाग द्यायचा असेल तर त्या संख्येला 8 आणि 9ने पूर्णतः भाग गेलाच पाहिजे. आणि जर 99 असेल, ओके, तर 99ला 11 गुणिले 9 करा. कारण की 11चे फॅक्टर येणारे 1 गुणिले 11 आणि 9चे फॅक्टर येणारे 1 गुणिले 3 गुणिले 3. म्हणजे 1 सोडून दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर नाही आहे. म्हणून या दिलेल्या संख्येला 11ने भाग जाणारच, 11 आणि 9ने भाग जाणाऱ्या प्रत्येक संख्येला 99ने भाग जाणारच आहे. त्याच पद्धतीने जर 88 असेल, 88 असेल तर 11 आणि 8 घ्या. 66 असेल तर 11 आणि 6 घ्या. 77 असेल तर 11 आणि 7 घ्या. ओके, त्याच्यानंतर 55 असेल तर 11 आणि 5 घ्या. 44 असेल तर 11 आणि 4 घ्या. ओके, म्हणजे असंच फक्त आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. 33 असेल तर 11 आणि 3 घ्या. 22 असेल तर 11 आणि 2 घ्या. झालं क्लिअर. म्हणजे हे ते अंक होते की ज्यांची कसोटी आपल्याला माहिती असायला हवी. ओके, मग आता आपण याच्यानुसार काही एक्झाम्पल्स काय करूया, सॉल्व्ह करूया. ओके, जस्ट बघा, इथे ही संख्या दिलेली आहे. या 5 अंकी संख्येला 36ने पूर्ण भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येतो. आता परत इथं 36 दिलेला आहे, म्हणजे दिलेल्या संख्येला 4 आणि 9ने पूर्ण भाग जाणारच आहे. ओके, मग आपण सर्वात पहिले काय करूया, 9ची कसोटी चेक करूया. 9ची कसोटी. आणि 9ची कसोटी काय म्हणते, दिलेला अंक जसाच्या तसा लिहून घ्या. ओके, आता ज्या ज्या अंकांची बेरीज 9 येते ते अंक डिलीट करून टाका. ओके, जसं 7 आणि 2 किती होतो, 9 होतो. 7 आणि 2 किती होतो, 9 होतो. ओके, झालं क्लिअर. मग आता इथे किती उरला, 4 आणि 4 किती उरता 8. म्हणजे 8 अधिक स्टार उरणार आहे. 8 अधिक स्टार उरणार आहे, बरोबर आहे. मग मला सांगा, आता या संख्येला 9ने भाग जाण्यासाठी स्टारच्या जागेवर कोणता अंक असला पाहिजे. जर 3 घेतला, बघा ना, जर ऑप्शन 3 घेतला, पहिलं ऑप्शन घेऊया आपण 3. ओके, तर 8 आणि 3 किती होणार आहे, 11 होणार आहे. 11च्या पाड्यात 9 येतो का, 9च्या पाड्यात 11 येतो का, नाही येत. मग ओके, मग आता तुम्ही स्टारच्या जागेवर बघा, स्टारच्या जागेवर तुम्ही 1 घ्या. 1 घ्या तर किती येणार आहे, 8 अधिक 1 किती येणार आहे, 9. 9 भागिले 9. आता इथं भाग जातोय म्हणजे हा अंक येऊ शकतो, बरोबर आहे. पुढं 5 घ्या. 8 अधिक 5 घ्या, किती येणार आहे 13. 13 भागिले 9 भाग जात नाही म्हणून हा येणार नाही. ओके, 8 आणि 4 घ्या. 8 आणि 4 किती होतो 12. 12 काही 9च्या पाड्यात येत नाही, म्हणजे याने येणार नाही. म्हणजे 4ने चेक करण्याची सुद्धा गरज नाहीये, एकाच अंकाने चेक करायचंय फक्त इथं. ओके, आणि तो अंक कोणता आहे, 1. देऊन बघा मग. ओके, ठेवून बघा. झालं. आता 4ने भाग देऊन बघा. बरोबर आहे. एकच मिनिट.
ओके, समजलंय? म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, फक्त शेवटचे अंक चेक करायचे आहेत. ओके, पुढे जाऊया. बघा, खालीलपैकी कोणत्या, एकच मिनिट, खालीलपैकी कोणत्या संख्येला 56ने काय जातो, पूर्ण भाग जातो. आता 56 असेल, 7 8 किती होतो, 56. किती होतो, 7 8 किती होतो, 56 होतो. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, या दिलेल्या संख्यांपैकी कोणत्या संख्येला 7 आणि किती 8ने भाग जातो. ओके, मग आता तुम्हाला माहिती आहे 7ची कसोटी थोडी मोठी होऊन जाते, त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया. 8 म्हणजे काय, शेवटचे 3 अंक. ओके, शेवटचे 3 अंक बघा फक्त. 416 भागिले 8 करा. 8 पंचे किती होतात, 40. उरला 1, 8 दुने 16, बाकी 0. ओके, म्हणजे याने भाग जातोय. पुढची संख्या एकदा चेक करून घ्या. 528 भागिले 8 करा. ओके, 8 सक किती होतात, 48. 8 सक किती होत आहेत, 48 होत आहेत. ओके, 8 सक 48, उरले 4, परत 8 सक 48, बाकी 0. म्हणजे याला पण भाग जातोय. ओके, पुढचा घ्या 844. 8 1 8, भाग जात, 4 उरला, 44 झाला. 8 पंचे 40, बाकी 4 उरला. बाकी 4 उरला म्हणजे ही संख्या येणार नाही. परत घ्या 412. 8 8 पंचे 40, उरला 1, 12 झाला. ओके, 8 1 8, उरले 4, म्हणजे याला पण भाग जात नाही, म्हणजे 2 संख्या उरल्या. ओके, आता या दोन्ही संख्याला 816 भागिले 7 करून बघा. ओके, आणि पुढची काय आहे, 35 28 भागिले 7 करून बघा. ओके, इथं बघा, इथे जर आपण भाग दिला तर आपल्याला कळतंय 7 चोक किती होणार आहे, 28. ओके, 7 5 किती होतात, 35. म्हणजे 7 चोक 28 होतात, 6 उरले. ओके, 61 झाला. 7 8 किती होणार आहे, 56. 5 उरला. बघा, असाच भाग देऊन दाखवतो तुम्हाला. एकच मिनिट, असं लक्षात येत नसेल तुमच्या कदाचित. ओके, चला असं इथं भाग देऊन दाखवतो. 34 16 7 7 चोक 28. 14तून 8 गेले 6, 3तून 3 गेला 0. पुढचा घेतला 1. 7 8 किती होतात, 7 8 56. ओके, 11तून 6 गेला 5, 6तून 6 गेला 0. पुढचा घेतला 6. 7 8 किती होतो, 56. 56 वजा 56 काय होतं, 0 0. म्हणजे या संख्येला पूर्णतः भाग जात आहे. ओके, आता आपण या संख्येला देऊ 35 28 ला. 35 28 या संख्येला 7 ने, 7 5 किती होणार आहे, 35. ओके, 0 0. इथं घेतला 2, भाग जात नाही म्हणून 0. परत किती घेतला, ओके 8. 7 चोक किती होता, 28. 28 मधून 28 गेला 0. किती येतो, 504. म्हणजे इथं सुद्धा बाकी किती उरते, 0. म्हणजे याने सुद्धा भाग जातो. म्हणजे या दिलेल्या दोन्ही संख्यांना काय जात आहे, भाग जात आहे. ओके, पर्याय देत असताना कदाचित मिस्टेक झालेली असेल, पण दोघं संख्यांना काय जातोय, भाग जात आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आपण जस्ट परीक्षेमध्ये असे काही 2 ऑप्शन येणार नाही की दोघांना भाग जातोय. एकच कुठली तरी संख्या असेल जिला भाग जाणार आहे. ओके, हे माझ्याकडनं कदाचित डबल दिला गेला असेल अंक. ओके, पुढची संख्या आपण चेक करूया. 833 P6 या संख्येला 72 ने पूर्ण भाग जात असेल तर P चे मूल्य किती. ओके, तर आता बघा 72 आहे, तर 8 9 किती होतात, 72. 8 9 किती होतात, 72. म्हणजे दिलेल्या संख्येला 8 आणि 9 ने भाग गेलाच पाहिजे. ओके, मग सर्वात पहिले आपण 9ची कसोटी चेक करून घेऊ. 9ची कसोटी. ओके, मग किती 9ची कसोटी लिहिताना ते अंक लिहून घ्या जसेच्या तसे. आता ज्या अंकांची बेरीज बघा बरं का, ज्या अंकांची बेरीज किती येते, 9 येते किंवा 18 येणार, त्यांना डिलीट करून टाका.
ओके, बघा 6 आणि 3 किती होतात? 9 होतात. 6 आणि 3 किती होतात? 9 होतात. तो डिलीट झाला. 8 आणि 3 किती होतात? 11. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 11 अधिक पी भागिले किती आला पाहिजे? 9. ओके, मग 11 मध्ये किती मिळवला तर 9ने त्या संख्येला भाग जाणार आहे. 11 मध्ये 4 मिळवले. बघा 11 मध्ये जर 4 मिळवले, पहिला जर ऑप्शन घेतला आपण, ओके 4 घेतला, पीच्या जागेवर जर 4 घेतला तर किती येणार आहे? 11 अधिक 4 किती होणार आहे? 15. 15 भागिले 9 भाग जाईल का? नाही. ओके, बी ऑप्शन घ्या. 11 मध्ये 7 मिळवा. 11 आणि 7 किती होत आहेत? 18. 18 भागिले 9 केलं तर यस भाग जात आहे. सी घ्या. ओके, 11 अधिक 6 केला. ओके, 11 अधिक 6 केला तर 17 होतो. 17 भागिले 9ने काय भाग जात नाही. आणि डी किती येतोय? तर 9 घेतला तर 11 अधिक 9 किती होतो? 20. म्हणजे याने भाग जात नाही. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक किती येतोय? 7 येत आहे. ओके, आणि 8ची पण कसोटी चेक करून बघा. बरोबर आहे, 7 आणि 6 आणि या संख्येला 8ने भाग द्या, कारण की 8 म्हणजे काय? शेवटचे 3 अंक आहे. शेवटचे 3 अंक. ओके, शेवटचे 3 अंक कोण आहे? 3 पी 6. मग इथं पी होता, मी पीच्या जागेवर फक्त काय टाकलेलं? आता 7 टाकलेलं आहे. भाग देऊन बघा. 8 पंचे 40 होतात, तर 8 चोक किती होतो? 32. 8 चोक किती होतो? 32. ओके, बघा ना इथं करतो. 8 चोक किती होतो? 32. ओके, 5 उरले, घेतला 6. ओके, 8 7 किती होतात? 56. 56 वजा 56 किती होतं? 0 0. म्हणजे इथे किती होतं? 47. बाकी किती उरली? 0. म्हणजे दिलेल्या संख्येला पूर्णतः 8 आणि 7ने भाग जात आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे? बी येणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. जर 6 अंकी संख्या ही असेल तर 99ने पूर्णपणे विभाज्य असेल. ही जी दिलेली संख्या आहे ही 99 पूर्ण विभाज्य असेल तर वायची किंमत किती? मी आताच तुम्हाला बोललो 99 म्हणजे किती आहे? 11 आणि 9. दिलेल्या संख्येला 11 आणि 9ने पूर्ण भाग जाणारच आहे. जर एखाद्या संख्येला 99ने भाग जातो तर दिलेल्या संख्येला 11 आणि 9ने पूर्णतः भाग जाणारच आहे. ओके, मग इथं आपल्याला काय करायचं आहे? इथं आपण काय करूया? सर्वात पहिले 11ची कसोटी चेक करूया. ओके, 11ची कसोटी काय म्हणते? अल्टरनेट नंबरचे ॲडिशन करा. 4 3 9 y 7 7 अल्टरनेट नंबरचे ॲडिशन करा. हे ॲड करा, हे ॲड करा, हे ॲड करा, हे ॲड करा. ओके, मग आता बघा विषम स्थानवरील अंकांची बेरीज किती येते? 4 अधिक 9 अधिक 7. बरोबर आहे. 4 अधिक 9 अधिक 7 किती येत आहे? 9 4 13. बरोबर आहे. 9 आणि 4 आणि 9 13. 13 आणि 7 किती होतात? 20. आणि समस्थानावरच्या अंकांची बेरीज बघा किती येते? 3 अधिक y अधिक 7. 7 आणि 3 10. 10 अधिक किती येतोय? y. बरोबर आहे. बरोबर आहे. 9 4 13. 13 आणि 7 किती होतात? 20. ओके, 3 आणि y आणि 7. 7 आणि 3 10 अधिक y. ओके, आणि काय म्हटलेलं आहे की आता यांची वजाबाकी एकतर 0 आली पाहिजे, एकतर 0 आली पाहिजे किंवा 11 आली पाहिजे. तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 11ने भाग जातो. ओके, कितीने भाग जातो? 11ने भाग जातो. ओके, मग आता बघा हिच्या जागेवर जर 5 ठेवला तर 15 होणार. तर वायच्या जागेवर जर पहिला ऑप्शन ठेवला 5 तर 15 होणार. 20 वजा 15 किती होणार आहे? 20 वजा 15 किती होतोय? 5. आणि याला कशानेच भाग जात नाही म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. 3 घेतला तर 13 होणार. 7 उरतो, याला पण कशाने भाग जात नाही. 6 घेतला तर 16 होणार, यालाही कशाने भाग जात नाही. आणि 9 घेतला तर 19 होतो, यालाही कशाने भाग जात नाही. म्हणजे इथं पर्याय चुकले आहे. पर्याय चुकले आहे. पर्याय काय झालेले? चुकलेले आहेत. ओके, चलो एवढं होतं आजच्या लेक्चरमध्ये. ओके, सर्वात पहिले काय करायचं आहे? आपल्या सर्व मित्रांनी काय करायचं आहे? आपल्या या यूट्यूब, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम चॅनेलला काय करायचं आहे? फॉलो करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ओके, चलो बाय बाय. थँक्यू सो मच मित्रांनो. ओके, बाय बाय.